नाशिकमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाचा आज 8वा दिवस आहे। शेतकरी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे। तर आज तर या बैठकीमधून तोडगा निघतो का याकडे लक्ष आहे, कारण मागील 8 दिवसांपासून शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येने हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसलेले आहेत, ठाण मांडून बसलेले आहेत। तिथंच ते जेवणाची व्यवस्था करतायत, तिथंच चूल मांडून या शेतकऱ्यांनी ठाण मांडल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान आज जी बैठक होणार आहे त्यामधून तरी काही तोडगा निघतो का याकडे लक्ष आहे। तर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले थेट नाशिकमधून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? एकीकडे आपण बघतोय की दिल्लीच्या सीमेवर पंजाब हरियाणामधील जे शेतकरी आहेत ते मोठ्या संख्येने धडकलेले आहेत, तर दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं हे आंदोलन मागील 8 दिवसांपासून दिसतंय। सध्या कसं चित्र आहे आणि दुसरं म्हणजे आजच्या बैठकीविषयीचे काय अपडेट्स? नक्कीच फरक। खरं तर गेल्या 7 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन हे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे। या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून हे शेतकरी येथे ठाण मांडून बसलेले आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शेतकऱ्यांनी आपलं ठाण मांडवलेलं आहे। इथं चुली पेटवल्या जात आहे, इथंच रात्रीचा स्वयंपाक असेल, झोपडा असेल, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या याच ठिकाणी होता। आपल्या विविध मागण्यांसाठी हे शेतकरी गेल्या 8 दिवसांपासून या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहे। प्रशासनासोबत त्यांची वेळोवेळी बैठक देखील झाली, शिष्टमंडळाची बैठक देखील झाली, मात्र या चर्चेमधून बैठकीमधून कुठलाही असा तोडगा निघालेला नाही। त्यामुळे आज सोमवारी पुन्हा एकदा अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासोबत खरं तर बैठक होणार आहे। या बैठकीतून आता काय तोडगा निघतो हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे। परंतु निर्णयाची जी अंमलबजावणी आहे ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच सुरू ठेवणार असल्याचं या शेतकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात येते। खरं तर सकारात्मक चर्चा ही जरी झालेली असेल, मात्र त्याचे जे अध्यादेश आहेत ते जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा जो पवित्रा आहे तो या शेतकरी आंदोलकांनी घेतलेला आहे। त्यामुळे आता प्रशासन यांच्या या बैठकीवर, आंदोलनाच्या या सकारात्मक चर्चेवर काय तोडगा काढतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तर आज अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासोबत होणारी जी बैठक आहे ती देखील अत्यंत महत्वाची मानली जाते। या बैठकीमध्ये शिष्टमंडळाची चर्चा होणार आहे। जोपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी ठोसपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आम्ही खरं तर या ठिकाणून हलणार नाही। आपल्या विविध मागण्या घेऊन ते या ठिकाणी खरं तर दाखल झालेले, जसं शेतकऱ्यांचा जो कांद्याला आहे 2000 रुपयापर्यंतचा हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावी, अशा विविध मागण्यांसाठी खरं तर ते या ठिकाणी बसलेले आहे। आणि यामध्ये प्रमुख महत्वाची मागणी म्हणजे वनजमिनी संदर्भात आहे। ज्या वनजमिनी शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून कसतोय ती त्याच्या नावावर करून दिली पाहिजे आणि या निर्णयाची जी अंमलबजावणी आहे ही ठोस पद्धतीने ज्यावेळेस होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नाही असा पवित्रा घेतलाय। त्यामुळे आजच्या बैठकीकडे देखील खरं तर महत्वाचं लक्ष असणार आहे। या बैठकीतून आता प्रशासन काय तोडगा काढतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। निश्चितच महेश, एकूणच असं म्हणता येईल की शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे। यावेळेला त्यांना फक्त आश्वासन नकोय, तर जे काही आश्वासन दिलं आहे आणि ज्या मागण्या त्यांच्या आहेत त्याविषयीची अंमलबजावणी त्यांना पाहिजे आहे आणि त्यामुळे आज त्या पद्धतीचं काही होणार का या बैठकीमधून, तसा काही तोडगा काढला जाणार का ते बघावं लागेल। त्यामुळे याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।